आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व साहित्यिक स्वतंत्र संमेलन आपल्या तालुक्यामध्ये होते खानदेशतरी हे मला याचा आनंद वाटला। त्याचं कारण हे की विविध क्षेत्रामध्ये आपले लोक कार्यरत आहे, शैक्षणिक असतील, व्यावसायिक असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील, परंतु त्यावेळेला त्यांच्या प्रतिभेचा आपण विचार करत नाही। त्यांच्या या प्रतिभेचा आपल्याला जो संपर्क येतो तो त्यांच्या साहित्यातूनच येतो आणि निश्चितच दर्जेदार साहित्याचं जर कधी वाचन केलं तर माणसाचं मन सुद्धा तेवढंच प्रगल्भ होतं आणि त्याच्या मनामध्ये कुविचार निघून सुविचार सुरू होतात। त्याच्यासाठी वाचन संस्कृती आणि त्यातल्या त्यात दर्जेदार साहित्य याची आवश्यकता आहे आणि त्याची ओळख होण्यासाठी अशा आपले साहित्य संमेलन महत्त्वपूर्ण ठरतील। आता जर विचार केला तर आजचे अध्यक्ष जयश्री शिला मॅडम आपल्याला माहिती झालं नसतं की खानदेशामध्ये एवढं आहे। आपल्या इथे सुद्धा म्हणजे चित्रकर्मातीचं काम करता करता जे पाटील साहेब सुद्धा साहित्यिक झाले, आमचं अशोक फुले असेल, पत्रकार असतील, असे सगळेच जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि निश्चितच त्यांच्या या साहित्याची ओळख आपल्याला या निमित्ताने होत असते। म्हणूनच या साहित्य संमेलनाच्या निमित्त उपस्थिती मर्यादित असेल, परंतु ते गर्दी हे निश्चित, गर्दी नसली तरी चालते आणि गर्दींचीच आवश्यकता असते। गर्दी आमच्यासारख्या करत राहतात, गर्दी तुमच्यासारखी असतात। तर निश्चितच या साहित्य संमेलनाचा आपल्याला चांगल्या दर्जेदार साहित्यासाठी आणि त्यातल्या त्यात हे दर्जेदार साहित्य निर्माण करणारे आपले जे खानदेशातले लोक आहेत त्यांची चांगल्या पद्धतीने ओळख होईल, त्याच्यासाठी हा खानदेशस्तरीय साहित्य मेळावा हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो। या मेळाव्यामध्ये सर्व उपस्थितांचे मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना पुढील साहित्य निर्मितीसाठी शुभेच्छा देतो। आपल्याला चांगल्या चांगल्या लोकांचे विचार ऐकायचे म्हणून मी माझे मनोगत आवडतं घेतो। आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत आवडतं घेतो। जय हिंद, जय भारत। आणि कार्यक्रमात सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपला बोहरा सेंट्रल स्कूल या परिवाराच्या वतीनं आपलं मी सर्वांचं भरपूर आनंद व्यक्त करतो की आपण अशा या संमेलनामध्ये आपण उपस्थित आहात आणि ते बोहरा सेंट्रल स्कूलच्या प्रांगणात होत आहे। हा अतिशय मला आनंदी क्षण आहे। मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज हा योगायोग आहे की मला काही बोलण्याचं 2 मिनिटं वेळ मिळाले। मी सर्वप्रथम 15वे खानदेश स्तरीय मराठी साहित्य संमेलन या संमेलनामध्ये या जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ जामनेर यांच्या आयोजित तर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा संमेलन केलेलं आहे, या संस्थेतील प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद देतो। त्यांनी जी ही आपल्या खानदेशातील मराठी माणसाची मराठी जाणीव ठेवून हा कार्यक्रम करीत आहे। या कवी जे कविवर्य असेल, चांगले महाराज, संत, ज्ञानी, या सर्वांना मी नमस्कार करतो की यांच्यामुळे आज हे सर्व असं कार्यक्रम इथे घडत आहे। आणि खानदेश म्हटलं म्हणजे भरपूर मोठा आहे, पण या खानदेशाचा प्रोग्राम जर कधी इथे कोणी करत असेल तर त्यापेक्षा द्विगुणित आनंद कुठेच नाही। मी एकच समजू इच्छितो की आपण सर्वजण याच्यात समाविष्ट झाले आहेत, खरोखर याचा आनंद आपण घेत आहात। कारण हे बघा, एक जीवन असतं, जीवनची कोणाला 30 नंतर, कोणाला 40 नंतर, कोणाला 50 नंतर, कोणाला रिटायरमेंट नंतर याचा आनंद वाटतो, पण तो आनंद प्रत्येक व्यक्तीने घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं। तरी मी पुनश्च
या संमेलनानिमित्त सर्वांना मन भरून शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला चांगलाच चांगला प्रतिसाद पुढे मिळो हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुनश्च सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. या नोकरीची सुरुवात मी जामनेरमधूनच केली होती. 79 ते 82 मी जामनेर कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. नंतर मग भुसावळ लागलो. त्यावेळेला विठ्ठल वाघांचा कार्यक्रम मी इथे केला होता. तर कोणाला आठवत असेल शिक्षक कॉलनीमध्ये आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा मी त्यांना घेऊन आलो होतो. अर्थात तो सगळा खर्च मीच केला होता. या कार्यक्रमाची संधी मी मुद्दाम साधलेली आहे. याचं कारण असं, वैयक्तिक कारण असं की माझी 8 पुस्तकं या वर्षी प्रकाशित झालेली आहेत. फेब्रुवारीमध्ये अहमदनगरच्या साहित्य संमेलनामध्ये सुमित्रा महाजन मॅडम जे आहेत त्यांच्या हस्ते बहिणाबाई चौधरी यांच्यावरच्या 5 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. आपल्याला आठवत असेल. आणि ही 5ही पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. विषय बहिणाईची गाणी असं जरी असला तरी प्रत्येक पुस्तकाचा विषय वेगळा आहे. आणि त्यातली 2 पुस्तकं MAच्या अभ्यासक्रमामध्ये आता लागलेली आहेत. आता 5 पुस्तकं छापून आलेली आहेत. त्याची एक प्रत मी प्रातिनिधिक म्हणून सध्या अशोक कोळे यांना एक देतो. ती बॅग आणता का कोणी?